अमरावती शहरात पुन्हा एकदा धक्कादायक लूट प्रकरण घडले आहे। दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्स व्यापाराकडून तब्बल 40 तोडे सोन्याने भरलेली बॅग 4 अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत हिसकावून नेली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली। बालाजीनगर परिसरातील रहिवासी सुशांत मनोहरराव शेरकर वय वर्ष 43 यांची कठोरा नाका मार्गावर सुमित्रा ज्वेलरी आर्ट्स नावाची दुकान आहे। रोजप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले आणि दुकानातील जवळपास संपूर्ण सोने अंदाजे 469 ग्रॅम म्हणजे 40 तोडे बॅगेत भरून मोटरसायकलीने घरी निघाले। दुकानापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर 4 अज्ञात चोरट्यांनी त्यांना अचानक धक्का देत खाली पडले। चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेली सोन्याची बॅग हिसकावून घेतली आणि तेथून फरार झाले। लुटलेल्या सोन्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे व्यापाऱ्यांचे घर घटनास्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होते। या घटनेत आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून आले होते। 2 जण कारमध्येच बसून होते तर 2 जणांनी खाली उतरून लूट केली। घटनेनंतर सर्व आरोपी त्याच कारमध्ये बसून पसार झाले। पोलिसांना संशय आला आहे की ही लूट पूर्वनियोजित होती। आरोपींनी व्यापाऱ्याच्या दिनचर्येची आधीच रेकी केली असावी। घटना ज्या ठिकाणी घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ शहरभर नाकाबंदी केली। सर्व 10 पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले। या प्रकरणाच्या तपासासाठी एकूण 14 पथके तयार करण्यात आली आहेत। त्यामध्ये 10 डिटेक्शन ब्रांच पथके आणि क्राईम ब्रांचच्या 4 विशेष पथकांचा समावेश आहे। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत। तसेच सायबर सेलद्वारे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि संशयित वाहनांचा शोध सुरू आहे। दुकानातील कर्मचारी सुनील खांडेकर आणि योगेश शेळके यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। तिन्ही डीसीपी अधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडत तपासावर लक्ष ठेवले आहे। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असा दावा केला आहे। अमरावती सारख्या शहरात व्यापाऱ्यांवर अशा प्रकारच्या धाडसी लुटीच्या घटना वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।